नमस्कार. मी डॉक्टर अशोक घुगे आणि आपण पाहत आहात मास्टर माइंड यूट्यूब चॅनल. आज आपण एका अशा घटनेवर हा व्हिडिओ करत आहोत, की जो केवळ एक बातमीचा भाग नाही, तर समाज, कुटुंब आणि व्यक्तिगत नातेसंबंधाच्या अनेक गुंतागुंतींना स्पर्श करणारा आहे. प्रश्न निर्माण करणारा आहे, चिंतन करायला भाग पाडणारा आहे. मुंबईतील वरळीत घडलेली ही घटना अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी आहे. भाजप नेत्या आणि महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. गौरी पालवे एक तरुण, शिक्षित डॉक्टर आणि नुकतीच संसाराच्या नव्या वाट्यावर पाऊल ठेवणारी एक नववधू. फक्त 10 महिन्यापूर्वी 7 फेब्रुवारीला मोठ्या प्रेमाने, आपुलकीने आणि उत्साहाने त्यांचा विवाह झाला होता. विवाह सोहळ्यास पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी उपस्थिती दर्शविली होती. नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले होते. शनिवारी सायंकाळी सुमारे 7 वाजता वरळीमधील निवासस्थानी गौरी यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळला. तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह पुढील तपासणीसाठी KEM रुग्णालयात पाठवला. प्राथमिक स्वरूपामध्ये एक अकाली मृत्यूची नोंद या घटनेमध्ये करण्यात आलेली आहे. या घटनेचा संपूर्ण तपास सुरू आहे. दरम्यान गौरी यांच्या माहेरकडील नातेवाईकांनी गंभीर आरोप केलेले आहेत. कौटुंबिक तणाव, सासरकडून होणारा छळ, सततचा मानसिक त्रास आणि अनंत गर्जे यांच्या कथित विवाहबाह्य संबंधामुळे गौरी ह्या निराश होत्या, त्या नैराश्यामध्ये अडकल्या होत्या, असे त्यांच्या घरच्यांचे म्हणणे आहे. आता या सर्व घटनांमुळे तिच्या मनात ताण वाढत गेला आणि शेवटी त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला, असा आरोप आता त्यांच्या माहेरकडून होत आहे. एका तरुण महिलेच्या जगण्याची जी काही दिशा आहे आणि आयुष्यामध्ये नवीन काहीतरी करत असताना किती ताण, किती संघर्ष आणि किती अंतर्गत वेदना असतात, याचा विचारच खरं तर मन हेलावून टाकणार आहे. बाहेरून सर्व काही स्थिर असतं, पण चांगलं करिअर, कुटुंब व्यवस्थित, लग्न, पण आतून मन किती खचलेलं असतं याची माहिती कधीही आपल्याला लागत नाही. आणि या सगळ्या बातमींमधून मानसिक आरोग्य हा आजच्या काळातला एक महत्त्वाचा विषय पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. आता या प्रकरणामध्ये पोलिसांनी दोन्ही कुटुंबियाची चौकशी सुरू केली आहे आणि या संदर्भामध्ये फोन रेकॉर्ड्स असतील, संदेश असतील किंवा कॉल डिटेल्स असतील, या सर्वांची तपासणी होणार आहे. वैवाहिक नात्यामधील तणावांचे पुरावे हे सर्व तपासले जाणार आहेत. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण अधिक स्पष्ट होणारच आहे. पण कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी वर्तन आढळल्यास पुढील कायदेशीर कारवाई होईल, असे सर्व अधिकाऱ्यांनी या घटनेमध्ये स्पष्ट केले आहे. आता ही घटना समोर आल्यानंतर पंकजा मुंडे यांनी बीडमधील त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम तातडीने रद्द केले आहेत. यावरून या घटनेची गंभीरता किती आहे हे स्पष्ट होते. ते वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पक्षामध्ये या घटनेविषयी प्रचंड दुःख व्यक्त केले जात आहे. सर्वांच्याच मनामध्ये एक घटना या बाबतीमध्ये वेदना निर्माण झाल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा उभा राहतो की आपल्या समाजात अजूनही मानसिक आरोग्याबद्दल आपण किती संवेदनशील आहोत. वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्या, जबाबदाऱ्या, ताण, अपेक्षा या सर्वांना सामोरे जाण्यासाठी आपण भावनिक आधार एखाद्याला देतो का, एखाद्याचं समुपदेशन करतो का, हा मुळात महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेकदा नातेसंबंधात संवादाचा अभाव, एकमेकांच्या मनातील वेदना समजून न घेणे, सततचा दबाव आणि काही वेळा घरातील वाद हे सगळं मिळून एखाद्या व्यक्तीला मानसिकरित्या खचून टाकू शकतं, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. याच टप्प्यावर कुठेतरी समुपदेशन, संवाद, कुटुंबाचा आधार, मानसिक आरोग्याची समज अत्यंत महत्त्वाची ठरते. विशेषतः विवाहानंतरच्या नात्यांमध्ये एकमेकांना समजून घेण्याची, ऐकून घेण्याची आणि वेळेवर मदतीचा हात देण्याची गरज आपण पुन्हा एकदा ओळखली पाहिजे. कोणत्याही नात्यामध्ये आदर, संवाद आणि परस्पर विश्वास हे 3 आधारस्तंभ मानले जातात आणि हे आधारस्तंभ जर मजबूत नसतील तर तिथे अशा घटना पुढे येत असतात.
गौरी यांचे निधन हे केवळ एका कुटुंबाचे दुःख नाही, तर ही घटना समाजाला विचार करायला भाग पाडणारी आहे. व्यावसायिक धकाधकीच्या जीवनात, करिअरच्या धावपळीत आणि ताणतणावाच्या ओझ्यात आपण आपली मानसिक शांती, भावनिक संतुलन आणि नात्यांचं आरोग्य गमावत तर नाही ना, हा प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारला पाहिजे. आज या घटनेमधून पुढे अनेक तपास पुढे येईल किंवा या घटनेचं सत्य उलगडलं जाईल, परंतु जो जीव यातून गेलेला आहे तो परत येणार नाही. या घटनेमधून अनेकांना स्वतःकडे किंवा आपल्या नात्याकडे, आपल्या कुटुंबाच्या भावनिक कल्याणाकडे नव्याने पाहता येईल, परंतु कोणताही जीव असा अखाली निघून जाणं हे समाजाच्या प्रत्येक घटकासाठी एक असफलतेचं चिन्ह आहे, असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. तुर्तास आपण इथेच थांबूया. मास्टर माइंड या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपण सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.